तर जनतेचा कौल सर्वोच्च, तो आम्ही पूर्ण आदराने स्वीकारतो. पुण्यातील निकालावर अजित पवारांनी ट्विटद्वारे ही प्रतिक्रिया दिली आहे. विजय झालेल्या सर्व उमेदवारांचं त्यांनी अभिनंदन देखील केलेलं आहे. पराभूत उमेदवारांनी निराश न होता जनसेवेत तत्पर राहावं असं देखील अजित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत जिथं अपेक्षित यश मिळालं नाही, तिथं जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही अधिक जबाबदारीनं, प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमानं काम करत राहू असं खात्रीनं स्पष्ट करतो. यश मिळवलेल्या सर्व उमेदवारांनी आपापल्या महानगरपालिकांमध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकास आणि लोककल्याणाच्या कामांना गती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर जे विजयी होऊ शकले नाहीत त्यांनीही निराश न होता जनतेसाठी कार्यतत्पर राहावं. केंद्रस्थानी नेहमी जनतेचं भलं आणि जनतेसाठी अखंड कार्यरत राहणं हेच ध्येय ठेवावं असं आवाहन करतो. असं अजित पवारांचं हे ट्विट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.